साधा तुम्ही समृद्धी महामार्ग बांधला, शक्तीपीठ महामार्ग बांधता आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल अशा प्रकारच्या तुम्ही बतावण्याकरता अशा प्रकारचं सोंग उभं करता. खऱ्या अर्थानं मला माझ्या शेतात आजही जावं लागते, तर मला टोंगळाभर चिखलातून पाय तुडवत शेतीत जावं लागते. चालू पावसात आमचा माल साधा शेतातून रस्त्यापर्यंत येऊ शकत नाही, तर आम्हाला समृद्धीचा उपयोग काय? समृद्धीचा कृषी मालासाठी उपयोग झालाच तर तो व्यापाऱ्यांना आहे, तो शेतकऱ्यांना नाही. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या उपयोगाचे रस्ते जर तुम्हाला बांधायचे तर तुम्हाला शेतीचे पानन रस्त्यांचे डांबरीकरण करावे लागेल. आज सगळ्यांना आपापल्या कामावर, तुम्हाला तुमच्या कामावर यायचंय तर तुम्ही मोटरसायकलनी याल, तुम्ही कारनी याल, किंवा तुम्ही कोणत्या ना कोणत्या पब्लिक ट्रान्सपोर्टनी याल. आमच्या शेतांमध्ये जाणारे पब्लिक ट्रान्सपोर्ट तर नाहीच आहेत. बरोबर. नंबर 1, आम्हाला जायचंय स्वतःच्या मोटरसायकलनी जावं लागेल. कार असणारे शेतकरी खूप कमी आहेत, किंवा पंजाब हरियाणाकडे असतीलही, तिकडे कारा आहेत सगळ्या शेतकऱ्यांकडे, किंवा शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर तर असतो. आम्हाला आमच्या वाहनाने जर आमच्या शेतात जायचंय तर आम्ही बारमाही आमच्या शेतात आमच्या वाहनाने जाऊ शकत नाही. त्या चिखलात कुठे विंचू असतात, चिखलात काटे असतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही अत्यंत हलाखीचं जीवन जगतो आणि आसमानी संकटामुळं कुठेच आमच्या पिकाची शाश्वती नसते, उत्पन्नाची शाश्वती नसते, असा आम्ही जुगार खेळतो. आणि जिथे हाय रिस्क आहे त्या बिझनेसमध्ये इन्कम जास्त असते, पण हा एकमेव व्यवसाय असा आहे की जिथे उत्पन्न होऊच नये याची पूर्ण काळजी घेतल्या जाते. शेतकऱ्याला उत्पन्न होऊच नये याची संपूर्ण देशाकडून काळजी घेतल्या जाते आणि त्यातल्या त्यात हा हाय रिस्क व्यवसाय आहे.